Hello, in basic English we are going to learn about use of this, that, these and those. आज आपण बेसिक इंग्लिशमध्ये दिस, दॅट, दीज आणि दोजचा वापर कसा करायचा पाहायचा आहे. तर इकडे मी दिस म्हणजे दिस दिलेला आहे. दिस हे एक वचनात येतो, दॅट ही दिलेला आहे ते एक वचनात येतं. दिसचा अर्थ मराठीत असा होतो की हा, ही, हे. आणि दिस कशासाठी यूज करायचा आहे तर जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी. दॅटचा वापर कशासाठी करायचा आहे तो, ती, ते लांबच्या दूरच्या वस्तू किंवा व्यक्तींसाठी. तर आपण आता मी हा, ही, हे असं दिलं आहे दिसचा अर्थ. तर बघा मराठीत आपण हा, ही, हे कसं यूज करायचं आहे. ओके, हा माझा विद्यार्थी आहे. हाला मी काय यूज करणार दिस. इज हे एक वचन आहे. इज म्हणजे आहे. तर मी इथं घेतले बघा एक्झाम्पल, दिस इज माय कार. एक कार आहे आणि ही माझी कार आहे दाखवण्यासाठी मी दिस इज माय कार. तर मी इथे जो हा दिलेला आहे मग हा माझा विद्यार्थी आहे असं सांगण्यासाठी मी दिस इज माय कारच्या ठिकाणी इन्स्टेड ऑफ कार मी विद्यार्थी घेते बघा. दिस इज माय स्टुडंट म्हणजे हा माझा विद्यार्थी आहे. दिस कशासाठी तर जवळ आहे तो, जवळच्या व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी. आता वस्तूसाठी यूज केलंच आहे दिस इज माय कार. तर मी हा माझा विद्यार्थी आहे सांगत असताना दिस इज माय स्टुडंट. आता ही माझी विद्यार्थिनी आहे. तर दिस इज माय स्टुडंट ऑलरेडी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आता मराठीत थोडंसं वेगळं चेंज करूया की दिस इज माय डॉटर. ही माझी मुलगी आहे. त्यानंतर हे आपण मोठ्या व्यक्तीसाठी, आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्यासाठी हेचा वापर करतो. हे माझे वडील आहेत बघा. दिस इज माय फादर. आता मी इकडे काही एक्झाम्पल दिलेले आहेत दिसचे. दिस एकच एक्झाम्पल दिलेले आहेत. दिस इज दिलेलं आहे दिस इज माय कार. मग ही माझी गाडी आहे. तर तुम्ही फक्त की नाही हा माझा विद्यार्थी आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी मुलगी आहे, हे माझे वडील आहेत. तर फक्त कारच्या ठिकाणी इन्स्टेड ऑफ कार जर तुम्ही इथे माझी बहीण आहे, माय सिस्टर, तर लगेच अर्थ बदलला तर ही माझी बहीण आहे. त्यानंतर हे माझे वडील आहेत. दिसच्या ठिकाणी काही नाही, दिस आहे तसंच राहणार. फक्त मराठीतून जो वाक्य आहे जे ते फक्त बदलणार आहे. तर तुम्हाला कळालं का दिस कशासाठी यूज करायचं, जवळची वस्तू आणि जवळच्या व्यक्तीसाठी. ओके, त्यानंतर दॅट तो, ती, ते आणि लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी किंवा दूरच्या. आता दॅट इज माय सन. तो लांब आहे माझ्यापासून. मी एखाद्या व्यक्तीला सांगत आहे दॅट इज माय सन. तो माझा मुलगा आहे. ती माझी आई आहे. दॅट इज माय मदर. त्यानंतर ते बघा यूज केलं आहे. ते माझे वडील आहेत. दॅट इज माय फादर. आता मी हे व्यक्तीसाठी यूज केले तर आपण वस्तूंसाठी पण यूज करू शकतो. दॅट इज माय मोबाईल. ऑलरेडी मी एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. दॅट इज माय मोबाईल. किंवा दॅट इज अ बुक. ते काय आहे, बुक आहे बघा. ते बुक आहे असं. दॅट ते माझ्यापासून लांब आहे म्हणून मी दॅट इज अ बुक किंवा दॅट इज माय बुक. ते बुक आहे किंवा ते माझं बुक आहे असं मी म्हणू शकते. ओके, तर तुम्हाला यूज ऑफ दिस आणि दॅट कळालं असेल. पण ह्याच व्यक्ती किंवा ह्याच वस्तू जर एकापेक्षा अनेक असेल तर दिसचं दीज होतं. आणि दीज म्हणजे हे सर्वजण. पण दीज कधी जर जवळ असेल आणि एकापेक्षा जास्त असतील तर दीजचा वापर आपण करू शकतो. ज्याप्रमाणे आता इकडे भरपूर बुक्स आहेत तर मी काय म्हणू शकते, दीज आर माय बुक्स किंवा दीज आर बुक्स. माय काढू शकते. हे सर्व बुक्स आहेत असं मला सांगायचं असेल तर दीज आर बुक्स. आता इकडे मी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, दीज आर माय पेन्स. आता आर काय यूज केलं, जेव्हा अनेक वचन होतं तेव्हा आहेत आर, ARE, आर याचा अर्थ आहेत. आणि इज आहे एक वचनासाठी इज, आणि इज अनेक वचन करत असताना आर होतं. मी इकडे दिलं दीज आर माय पेन्स. तर आपण दीज आर माय बुक्स घेऊ शकतो. दीज आर माय दीज आर चॉक्स म्हणू शकतो. हे सर्व चॉक्स आहेत. हे सर्व पेन्स आहेत. ह्या सर्व बांगड्या आहेत. तर दीज आर बँगल्स असं यूज करू शकतो. म्हणजे जर जवळ असेल तर आणि एकापेक्षा जास्त असेल तर प्ल्युरलमध्ये. मग दोज. आता
एकापेक्षा जास्त पण ते आपल्यापासून लांब आहेत त्या वस्तू किंवा त्या व्यक्ती. आता ते सर्वजण काय यूज करू शकतो? दोज आर बुक्स असे म्हणू शकता. ती सर्व पुस्तके आहेत किंवा बुक्स आहेत. दोज आर माय बुक्स, दोज आर माय बुक्स, ते सर्व बुक्स आहेत किंवा माझे बुक्स आहेत असं यूज करू शकतो आपण. ओके, तर तुम्हाला कळालं असेल तर यूज ऑफ दीज अँड दोज. थँक्यू.